नमस्कार जनता, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. आज आहे 7 डिसेंबर राव. आज आहे 7/12 म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस, विच इज आम्हाला सक्सेसफुल एकदम सुंदर असे 5 वर्ष झालेले आहे आणि तेच सेलिब्रेट करायला आपण आउट ऑफ इंडिया आलेलो होतो. हेच ते मेन रिझन होतं या ट्रॅव्हलिंगचं. आणि खूप चांगलं सक्सेसफुल चाललेलं आहे. दिसत नाही आहे आता खूप सुंदर दिसतेस. तो काही 2 शब्द म्हणायचे तुम्हाला? सगळं छान होतं. म्हणजे असं वाटतच नाही की 5 वर्ष झाले असेच गेले. कारण की असे कधी जातात माहिती आहे का, जेव्हा सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं. सुख दुःख गोष्टी बाहेर इकडे तिकडे प्रत्येक ठिकाणी आम्ही एकत्र होतो. म्हणजे ते असे लक्षात नाही आले जितके पण प्रॉब्लेम्स होते. खरंच, कारण आपण दोघांचा एकमेकांचा साथ एकमेकांबरोबर होता. आम्ही फिरायला जाऊ, आम्ही शॉपिंगला जाऊ, आम्ही किराणा स्टोअरला जाऊ, कुठे आम्ही एकत्र असतो. आणि अजून एक गोष्ट, आजपर्यंत असं कधीच नाही झालं की आम्ही एकमेकांना सोडलेलं आहे एक्सेप्ट ऑफिस. म्हणजे मी ऑफिस जाते, मी तिच्या ऑफिसमध्ये जाऊन काय करू. अरे मला तर ऑफिसला बोलतच नाही. सो तेवढं सोडलं ना तर आम्ही कधीच नाही, कुठेच नाही. आणि हा एक आमचा एक थंब रूल झालेला आहे. त्या थंब रूलमध्ये ना, म्हणजे कुठे आपण गावाला जातो, कधी कधी कसं होतं की आपण आपल्या आईवडिलांकडे जातो किंवा कुठेही जातो, तर कधी कधी काय की तिचं ऑफिस आहे, तिला जमत नाही, चल मी चालू होतो. नाही, माहेरी नाही, सासरी नाही, असं कुठेच नाही. आम्ही असे कुठेच एकटं ट्रॅव्हल नाही केलेलं आहे. सो दॅट बिकम आर, ते काय म्हणतात की तो एक बेस झालेला आहे की काहीही झालं, वाईट झालं, चांगलं झालं, तरी पण आम्ही एकत्रच टाइम स्पेंड केलेला आहे. आणि किती छान टाइम स्पेंड केलेला आहे राव. 5 वर्ष एक दिवस, प्रत्येक दिवस म्हणजे सोबत काढलाय. प्रत्येक दिवस मला तर बिग थिंग. नाही, खूप मला असं, बिकॉज मी ऐकलेलं आहे की नाही ठीक आहे ना, सगळं आपलं पण करतात. दे नीड अ पर्सनल स्पेसच्या नावाखाली या गोष्टी बऱ्याच चेंजेस होतात. मला असं कधीच नाही वाटलेलं. आम्ही एकमेकांचे पर्सनल लोक आहेत आणि आम्हाला ना एकत्र टाइम स्पेंड करायला आमचं मन नाही लागत एकाशिवाय. मला थोडंसं असं भरून आल्यासारखं वाटतं. पण ना कसं ना, तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते की ना, लग्न झाल्याच आम्हाला असं डायरेक्टच फील झालेलं होतं की आपण बऱ्याच वर्षापासून एकत्र होतो आणि अचानक भेटलो असं झालेलं होतं की ते बरोबर होऊन जातं. 2 पीस ऑफ 1 सेम पॉट असं वाली गोष्ट होती. आणि खूप मजा आली आम्हाला 5 वर्ष एकत्र स्पेंड करून. आणि आम्ही वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट डेकेड, काय म्हणतात, 100 वर्ष एकत्र, 100 वर्ष एकत्र घालवायची आमची इच्छा आहे. आणि ते पण असं हो ना. अरे तुम जियो हजारो साल के दिन हो 50,000. तर अशी वाली गोष्ट आहे. चला, हे झालं इंट्रोवालं पार्ट. आणि ना आता आपण निघणार आहे बालीच्या, हा कोणता दिवस आहे, 7वा की 8वा, आता मी तर त्यात आय लॉस्ट ट्रॅक. एनिवे, नेक्स्ट गाणं. आणि आम्ही निघालेलो आहे ॲनिव्हर्सरीच्या उपासाचा ब्रेकफास्ट करायला, जो की आपल्याला फक्त इंडियन रेस्टॉरंटमध्ये मिळणार आहे. काल आम्ही ॲक्च्युली ना तुम्हाला डिनरवाला ब्लॉग दाखवला नाही आणि खूप छान हॉटेल होतं. आता तिकडेच जाऊ आपण. तिकडे आम्ही चौकशी केलेली आहे. वी विल गेट ऑल आर फास्टिंग फूड्स. आणि
जायच्या पहिले राव, इथं गरमी आहे आणि मला हेल्मेट घालावं लागणार आहे. तर लेट्स गो. सो आम्ही पोहोचलेलो आहे शिवसागर. काल जे तुम्हाला सांगितलेलं प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. जे लोक चिकन नाही खात त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि स्वस्त पण आहे आणि स्वस्त आहे आणि टेस्टी आपण बघितलं वृंदावनला महाग होता सगळ्यात जास्त. देन नमस्कार थाली त्याला थोडंसं कमी होता आणि हे अजून स्वस्त आहे. म्हणजे फूड इज गुड बट हाँ कम. जलेबी खाई हमने, जलेबी भी खाई यहाँ पे. चाट जलेबी एव्हरीथिंग यू विल गेट हियर. इंडियन फूड टोटली. आणि वाईब पण खूप छान आहे. तर आज आम्ही चाललेलो आहे साबुदाणा खिचडी खायला. खिचडी किंवा साबुदाणा वडे. आणि आमच्या आमच्या ॲनिव्हर्सरीचा ब्रेकफास्ट आलेला आहे. साबुदाणा खिचडी खरंच सुंदर दिसते का? यम वाटते. यम 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 यमी. हो 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 हो. तोंडाला आता थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तर आता इंटरॅक्शन थोडंसं खाऊन घ्यायला सांगू. तुम्हाला फीडबॅक देऊची कसं आहे काय. प्रत्येक वेळी तुम्हाला फीडबॅक देतोच मी की जिथे जिथे गेलेलो आहे. पण यार मजा येते. इथे कुठेही फूड खाणं चांगलीच चव लागते. बालीमध्ये काही टेन्शन नाही आहे. सिंगापूरमध्ये होतं. बालीमध्ये असं काही टेन्शन नाही आहे. आणि 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 पहिला गेलेला आहे. चालेल. चलो खाते. सो आम्ही आलेलो आहे सेमियाग बीच. बीचवर हॉर्स रायडिंग एक नंबर राव. मी जस्ट चेक केलं. इट विल कॉस्ट यू $64 USD. पण काय मजा आहे त्याची पण एक नंबर.
ॲनिव्हर्सरीची इव्हिनिंग अजून लाईट अप करायसाठी आम्ही आलेलो आहे फिन्स क्लबला. फिन्स हा बीच क्लब आहे आणि खूप फेमस आहे. तुम्ही पहिले बघू शकता माझ्या मागे गणपतींचा हात आहे. हो, एक नंबर, एवढी छान मूर्ती गणपतीची. आणि हा तो माहोल आहे राव, एक नंबर. इथे लिहिलेलं आहे वर्ल्ड बेस्ट बीच क्लब आहे. याच्याबद्दल खूप सगळं ऐकलेलं आहे. सो फायनली आपण आलेलो आहे आणि खूप मजा करणार आहे. चलो एंट्री करून घेऊ. आमची एंट्री पहिलेच झालेली आहे. यांच्यासाठी आम्हाला थोडंसं शॉर्टकट. थँक्यू. एंट्री दिलेली. हो, चला वाईफ बघू. एक नंबर वाईब आहे यार. म्हणजे बालीमध्ये आले ना तर इकडे यायचं असं वाला आहे. I messed up, gave too much. What is it with time? Why can't we unwind? And all the hurt we deal with, I wanna leave my cares behind. And now the time has passed, I see why we are lonely. Ooh, should've let me speed it up. You could've had more of me. आणि ॲनिव्हर्सरीचं डिनर करायला आम्ही क्वीन्समध्ये. वाव, स्वागत परत गणपतीजींकडून झालेलं आहे. हे बघा, हे त्यांच्याकडे असं देवाला नैवेद्य दररोज चढवतात. वाव, इंडियातले सगळ्या प्रकारचे जेवण आहे यांच्याकडे. तर लेट्स ट्राय इट, कारण की आपण सगळ्या ठिकाणी वेगवेगळं ट्राय करतोय. चलो बायको दाखव, लीड अस टू द टेबल. दिस साइड ऑल्सो फाईन. वाईफ पण खूप छान आहे आणि वाईफ पण खूप छान आहे. वो असं वाटतं की स्टील वी आर पार्टिंग. आणि आलेलं आपलं डिनर. सो हे आपलं ॲनिव्हर्सरी डिनर आहे. ॲनिव्हर्सरी खूप छान चालली, इतकी जबरदस्त चाललेली आहे. आणि फायनल टचसाठी डिनर. ओ, बाली में आपले को इंडियन खाना मिल रहा है. किती मोठी गोष्ट आहे आणि किती म्हणजे छान गोष्ट आहे की चांगले जेवण मिळते. चला आता आम्ही डिनरकडे लक्ष देतो.